तिसरा श्रावणी सोमवारपासून या 5 राशींवर पडणार पैशांचा पाऊस. ज्योतिषशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2025 हा दिवस अत्यंत खास आहे, कारण या दिवशी तिसरा श्रावण सोमवार आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल अनुकूल असेल. हा दिवस काही राशींसाठी नवीन संधी, आर्थिक लाभ आणि प्रगतीचे मार्ग उघडेल. ज्योतिषींच्या मते हा दिवस दुसरा श्रावण सोमवारपेक्षाही अधिक लाभकारक असेल. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा दिवस चांगला असेल. कोणत्या राशींवर भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद असतील. ज्योतिषशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2025 या दिवशी ग्रहांची हालचाल अनुकूल असेल. चंद्र वृश्चिक राशीत असेल, सूर्य आणि बुध कर्क राशीत असतील, ज्यामुळे संवादात सकारात्मक बदल होतील. मिथुन राशीत शुक्र आणि गुरूची जोडी नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि सकारात्मकता आणेल. मंगळ कन्या राशीत असेल, ज्यामुळे कठोर परिश्रम आणि ऊर्जा वाढेल. शनी मीन राशीत असेल, जो स्थिरता आणि दीर्घकालीन योजनांना समर्थन देईल. राहू कुंभ राशीत असेल आणि केतू सिंह राशीत असेल. त्याअगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमचं सहकार्य हे मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते, त्यामुळे तुम्ही मला जास्तीत सहकार्य करा. आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. वृषभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2025 हा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध मजबूत होतील, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल. आज तुम्हाला गुंतवणुकीत नफा मिळेल. यासोबतच तुम्ही पैशांशी संबंधित चांगले निर्णय घेऊ शकता. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी येतील. मन शांत आणि सकारात्मक असेल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने कराल. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार शनीच्या 11व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने यावेळी तुमच्याद्वारे खेळण्यासारख्या गोष्टींमध्ये भाग घेणे तुमच्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी मदतगार सिद्ध होईल. तथापि, खेळण्याच्या वेळी तुम्हाला प्रत्येक संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक सामना परिधान करणे आवश्यक असेल. या आठवड्यात तुमची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती निश्चितच सुधारण्याचे योग बनतील. परंतु या काळात आपण जे करण्यास पूर्वी असफल होता त्याचा खर्च करण्यास देखील आपण सक्षम असाल. यामुळे तुमच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पैशाबाबत थोडीशी निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. जर तुमचे मातापिता आरोग्याच्या प्रती प्रभावित होते तर त्यात या सप्ताहात सुधार येण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे या पूर्ण सप्ताह तुमचे कौटुंबिक जीवन बऱ्याच प्रमाणात उत्तम राहील आणि या काळात तुम्ही काही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना बनवू शकतात. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरळ बोलले पाहिजे आणि आपल्या सर्व प्रश्नाचे उत्तर शोधण्याची संधी तुम्हाला या सप्ताहात मिळेल. यामुळे या गोष्टीची माहितीही होईल की शेवटी तुमचे बॉस तुमच्या सोबत इतके चांगले का बोलतात. जसे तुम्हाला या मागचे कारण समजेल, तुमच्या मनाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल. तथापि, या काळात त्यांच्याशी बोलण्याच्या वेळी आपल्या शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. बऱ्याच विद्यार्थ्यांजवळ या सप्ताहात बराचसा वेळ असेल जो त्याचा सदुपयोग करून आपल्या ज्ञानात वृद्धी करू शकते. अशा त्या रिकाम्या वेळात झोपून किंवा मित्रांसोबत मौजमस्ती करून वेळ खराब करू नका. तसेच काही पुस्तके वाचा किंवा तुम्ही काही कोर्समध्ये ॲडमिशन घेऊनही आपल्या वेळेचा योग्य वापर करू शकतात. हा सप्ताह प्रेमाच्या दृष्टीने तुमच्यासाठी बराच अनुकूल परिणाम देणारा सिद्ध होईल, कारण सुरुवातीमध्येच तुमच्या दोघांच्या प्रति आकर्षण भाव दिसेल. याच्या परिणामस्वरूप तुम्ही एकमेकांसोबत खूप मन मोकळे करताना दिसाल. या आठवड्यात आपण आपल्या विवाहित जीवनाची वास्तविक चव घेऊ शकता.
कारण हे दिवस विवाहित जीवनातील सर्वात खास दिवसांपैकी एक ठरतील आणि यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर आनंदी क्षण जगताना पाहाल. तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढून आपल्या जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाऊ शकतात. तथापि या वेळात तुम्हा दोघांच्या मध्ये थोडेफार वाद होऊ शकतात. आजा नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल. भाग्यांक 1. भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी. उपाय राहू जेव्हा ही चांगल्या प्रभावाखाली दान, बलिदान, सर्जनशीलता, क्रांती इत्यादींचे प्रतिनिधित्व करते, तेव्हा ते चांगल्या आर्थिक स्थितीसाठी हे नेहमीच इतरांना मदत आणि सेवा देण्यासाठी सर्जनशील असतात. मिथुन राशी. ज्योतिषशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2025 हा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. तुम्हाला संभाषण आणि सर्जनशील कामात यश मिळेल. तुम्ही जे काही सादरीकरण द्याल त्यात तुमचे कौतुक होईल. तुम्ही एक नवीन प्रकल्प सुरू करू शकता. मित्र आणि सामाजिक गटांसोबत वेळ मजेदार जाईल, ज्यामध्ये नवीन बैठका किंवा जुन्या मित्रांसोबत मजा असेल. प्रवास किंवा अभ्यासाशी संबंधित कामात फायदे होतील. तुम्ही एक लहान सहल आखू शकता. याशिवाय तुम्ही एक नवीन अभ्यासक्रम देखील सुरू करू शकता. तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल. या राशीतील म्हाताया लोकांना किंवा गर्भवती महिलांना या सप्ताहात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. यासाठी अधिक वजन उचलू नका आणि मन शांत राहण्यासाठी श्री हनुमान चालीसा वाचा किंवा ऐका. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार केतूच्या 3ऱ्या भावात स्थित असण्याने मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ शकेल. तुमच्या आर्थिक निर्णयात सुधार या सप्ताहात तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव टाकू शकतो आणि यामुळे तुम्हाला पूर्वीच्या प्रत्येक नुकसानमधून वर येण्यात मदत मिळेल. यामुळे एक वेळ परत गोष्टी परत पटरीवर येताना प्रतीत होईल. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार शनीच्या 10व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रातून लवकर घरी येण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. या काळात कुटुंबातील काही जुना अल्बम किंवा काही जुने फोटो तुमच्या आणि कुटुंबातील जुन्या आठवणींना ताजे करेल आणि तुम्ही त्या संदर्भात जुन्या स्मृतींना आठवाल. या पूर्ण सप्ताहात तुम्ही अधिक जबाबदारी केंद्रित, संघटित प्रकारे कार्यक्षेत्रात प्रत्येक कार्याला कराल. याच्या मदतीने तुम्ही कार्यस्थळी आपले उत्तम प्रदर्शन देण्यातही यशस्वी होतील. याच्या व्यतिरिक्त तुमच्या राशीतील काही जातकांना या काळात काही विदेशी कंपनी सोबत जोडण्याची संधीही प्राप्त होऊ शकते. या सप्ताहात तुम्ही शिक्षणात काही बदल आणाल आणि जे लोक उच्च शिक्षणाच्या हेतू विदेशात जाण्याची इच्छा ठेवतात त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकेल. यानंतर सप्ताहाच्या शेवटपर्यंत पुन्हा शिक्षणासाठी उत्तम वेळ राहील आणि तुम्ही उत्तम उपलब्धी प्राप्त कराल. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल, उद्दिष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली आठवण ठेवतील. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल.
आज तुमच्या जवळ रिकाम्या वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचन दिली होती ती सगळी खरी होती. तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे. भाग्यांक 8. भाग्य रंग काळा आणि निळा. उपाय: कौटुंबिक जीवन सुखकर चालण्यासाठी घरात फळे येणाऱ्या वनस्पती ठेवा, हे शुभ असेल. तूळ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2025 हा दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक असेल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल. तुम्हाला बॉसकडून पदोन्नती, नवीन प्रकल्प किंवा प्रशंसा मिळू शकते. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल, ज्यामुळे जोडीदार किंवा कुटुंबासोबतचा वेळ खास राहील. गुंतवणूक किंवा बचत नियोजन यासारखे आर्थिक निर्णय योग्य असतील. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याने आदर वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या 12व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या राशीतील जातकांना या सप्ताहात लहान लहान आरोग्य समस्येच्या व्यतिरिक्त काही मोठा रोग होण्याची शक्यता ना बरोबर राहील. तथापि कुठलाही वातावरणीय आजार असो, घरात स्वयं आपला इलाज न करता तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार शनीच्या 9व्या भावात उपस्थित असण्याने या सप्ताहात जर तुम्ही विदेशी व्यापार करतात तर तुम्हाला बरेच नवीन स्रोताने जोडण्याचे आणि त्यापासून आर्थिक लाभ घेण्यात उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच तयार राहून योग्य रणनीती आत्मसात करण्याची आवश्यकता असेल. जर तुमचे मातापिता आरोग्याच्या प्रती प्रभावित होते तर त्यात या सप्ताहात सुधार येण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे या पूर्ण सप्ताह तुमचे कौटुंबिक जीवन बऱ्याच प्रमाणात उत्तम राहील आणि या काळात तुम्ही काही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना बनवू शकतात. करिअर राशी. भविष्याची गोष्ट केली असता या सप्ताहात तुमच्या प्रयत्न आणि विचारांनी तुमच्या भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम बढत मिळण्याची ही शक्यता आहे. अशात आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत रहा. ते विद्यार्थी जे विदेशातील कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन आणि आपले उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना ही संधी या सप्ताहात मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. अशात तुम्हाला आपल्या स्मरणशक्तीमध्ये वृद्धी हेतू सकाळी उठून विषयांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. या सप्ताहात पब्लिकमध्ये आपल्या प्रियसी सोबत अभद्र व्यवहार करणे टाळा, अन्यथा यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल. सोबतच तुमचा प्रेमीही तुमच्यापासून इतकी दूर बनवू शकतो की त्याला परत ठीक करणे तुमच्या हातात नसेल. प्रत्येक वेळ परिस्थिती आपल्यानुसार काम करेल असे गरजेचे नसते आणि ठीक असेच या सप्ताहात तुम्हालाही वाटेल. या सप्ताहात जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात चालत आलेली पळापळी असलेल्या दिनचर्येच्या कारणाने तुम्ही आपल्या जीवनसाथीला उपयुक्त वेळ देण्यात असमर्थ राहतील. या कारणाने तुमच्या साथीला खराब वाटू शकते आणि ते स्वतः सप्ताहाच्या शेवटी सांगतील. आज तुमच्या आईवडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. IT क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. पण यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या विषयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने काम करत राहण्याची गरज आहे. जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत तर ते तुमच्याशी तक्रार करू शकतात कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.
भाग्यांक 1. भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी. उपाय उत्पन्नाच्या प्रवाहामध्ये वाढ करण्यासाठी देणगी द्या आणि मधाचे दान करा. मकर राशी. ज्योतिषशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2025 हा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील. कामात स्थिरता असेल, ज्यामुळे नोकरी किंवा व्यवसायात शांती मिळेल. भविष्यासाठी मोठे पाऊल उचलण्यासारख्या दीर्घकालीन योजना यशस्वी होतील. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे ध्येय सहज साध्य होतील. आरोग्य चांगले राहील आणि मनोबल उंचावेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने कराल. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार शनीच्या 8व्या भावात स्थित होण्याच्या वेळी जर तुम्हाला दम्याचा त्रास आहे तर तुम्ही इन्हेलर आपल्या जवळ ठेवा. सोबतच आरोग्याला उत्तम बनवण्यासाठी तुम्ही योगाने ध्यान केला पाहिजे, कारण हा सप्ताह तुमच्या आरोग्यात सुधारणा घेऊन येईल. परंतु यासाठी तुम्हाला स्वतःला आपल्या रामाच्या क्षेत्रातून बाहेर येऊन शारीरिक गोष्टींमध्ये आवडीने हिस्सा घेण्याची आवश्यकता असेल. या पूर्ण सप्ताहात भाग्य आणि नशीब तुमच्या पक्षात असेल, म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की कुठल्याही कामात विनाकारण घाईगर्दी करू नका. धैर्याने काम करा आणि जीवनातील प्रक्रियेवर विश्वास ठेवून कुठे गुंतवणूक करू धन ठेवा. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या 11व्या भावात उपस्थित असण्याने या सप्ताहात तुम्ही आपल्या जुन्या मित्र किंवा जवळच्यांना पार्टी देऊ शकतात, कारण तुमच्या जवळ जळत अतिरिक्त ऊर्जा असेल जी तुम्हाला कुठल्या पार्टी किंवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रेरित करेल. तथापि असे काहीही करण्याच्या आधी पहिले आपल्या घरातील लोकांसोबत विचार विमर्श नक्की करा. जेव्हा तुमची रणनीती आणि योजना बेकार होताना दिसतील, यामुळे तुम्ही स्वतःला प्रोत्साहित करण्यात असमर्थ असाल. जर तुम्ही उच्च शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेले आहे तर तुम्हाला यशाच्या बऱ्याच संधी या सप्ताहात मिळण्याचे योग बनत आहेत. सोबतच ते जातक ज्यांचे आत्ताच शिक्षण पूर्ण झालेले आहे आणि ते नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या काळात अनुकूल संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. प्रेमात पडलेले या राशीतील लोक यावेळी खूप भावुक होऊ शकतात आणि आपल्या मनातील उद्गारांना प्रिय समोर जाहीर करू शकतात. तुमचा प्रियही तुमच्या भावनांची कदर करेल आणि तुम्हाला दिलासा देताना दिसेल. यावेळी तुमच्या प्रेम जीवनात अनुकूल बदल येण्याची पूर्ण शक्यता आहे. ग्रहांची चाल हे सांगते की हा सप्ताह तुमच्या दाम्पत्य जीवनासाठी खूप सुखद राहणार आहे. तुम्ही आणि तुमच्या संगीमध्ये या काळात ताळमेळ खूप चांगला राहील. तुम्ही आपल्या संगीच्या गोष्टीं सांगताही जाणून घ्याल. सोबतच तुम्ही जीवांसाठी सोबत तासन तास फोनवर किंवा सोशल मीडियावर गप्पाही करू शकतात. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. आपल्या स्वभावात चंचलता आणू नका, विशेषतः आपल्या जोडीदाराबरोबर वावरताना तर नकोच, अन्यथा घरातील शांततेला ते मारक ठरू शकते. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. आपणास माहीत असणाऱ्या महिलेमार्फत कामाची संधी मिळेल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. तुमची जोडीदार आज तुमच्या समवेत अधिक काळ घालवेल. भाग्यांक 9. भाग्य रंग लाल आणि मरून. उपाय चंद्राच्या वस्तू तांदूळ, साखर, पीठ, मैदा, दूध इत्यादी यापैकी कोणत्याही वस्तूपैकी एक वस्तू कुठल्याही धर्मस्थानामध्ये दिल्याने पारिवारिक जीवन चांगले राहते. कुंभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2025 हा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. नवीन कल्पना आणि प्रकल्प यशस्वी होतील. तुम्ही नवीन व्यवसाय कल्पना किंवा सर्जनशील काम सुरू करू शकता.
सामाजिक गटांमध्ये तुमचा आदर वाढेल आणि लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील. आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील आणि तुमची बचत वाढेल. कला, डिझाईन किंवा नवीन छंदासारख्या सर्जनशील कामांमध्ये प्रगती होईल. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार केतूच्या 5व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही आपल्या दिनचर्येमुळे बोर होऊ शकतात. यामुळे तुमचे मन रोजच्या कार्यात काही वेगळे करण्याचे करू शकते. अशात तुम्हाला सल्ला दिला जातो की काही खेळांच्या गोष्टींमध्ये उत्साहाने हिस्सा घेऊन तुम्ही आपल्या जीवनात नवीनपण आणू शकतात, कारण यामुळे तुम्हाला स्वतःला उत्तम ठेवण्यासोबतच आपल्या रचनात्मक क्षमतेमध्ये सुधार आणण्यास मदत मिळेल. ही गोष्ट आपल्या राशीचे सर्वच जातक समजतात की जेव्हा जेव्हा ते कष्ट करतात आणि योग्य दिशेने प्रयत्न करतात तेव्हा त्यांना कदाचित चांगला आर्थिक नफा मिळतो. तुमच्या विचारसरणीत सकारात्मकता आणण्यासाठी आणि त्याच प्रयत्नांना त्याच दिशेने नेण्यासाठी या आठवड्यातही तुम्हाला असेच काही करण्याची आवश्यकता आहे. कारण केवळ तेव्हाच आपण योग्य संधींचा फायदा घेऊन पैसे कमवू शकाल. या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की तुम्हाला आपला काही वेळ घरच्यांसोबत घालवला पाहिजे. मग यासाठी तुम्ही काहीही खास करा, कारण असे करूनच तुम्ही त्यांच्या मनातील गोष्टी समजण्यात आणि त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल. जे लोक भागीदारीमध्ये व्यापार करत आहेत त्यांना सल्ला दिला जातो की या काळात काही चुकीच्या गोष्टींना स्पष्ट ठेवण्यात किंवा बाहेरच्या निघण्याची रणनीतीची योजना बनवण्याची आवश्यकता असू शकते, कारण हा सप्ताह भागीदारीसाठी तेव्हाच अधिक फळदायी सिद्ध होईल जेव्हा तुम्ही स्वतः व्यापाराच्या विस्तारासाठी प्रयत्न करताना दिसाल. हा सप्ताह तुमच्या उच्च शिक्षणासाठी सामान्यपेक्षा उत्तम राहू शकते आणि बऱ्याच वेळेपासून जर तुम्ही आपल्या उच्च शिक्षणाला घेऊन काही प्रयत्न करत आहेत तर योग बनत आहेत की तुम्हाला त्यात या वेळी पूर्ण रूपात यश मिळू शकेल. तथापि यासाठी तुम्हाला इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये आपली वेळ वाया न घालवता आपल्या भविष्याला घेऊन सजग राहण्याची आवश्यकता असेल. कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. या सप्ताहात तुम्ही आणि तुमचा प्रिय प्रत्येक कार्यात एकमेकांच्या कमी शोधताना दिसाल. यामुळे तुमचे छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद स्थिती उत्पन्न होत राहील. अशात व्यर्थ कामात आपली वेळ घालवू नका आणि एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आपल्या जीवनसाथीच्या अतीतबद्दल असे काही माहिती होऊ शकते यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आशंका निर्माण होऊ शकतात. यामुळे तुमच्या दोघांमध्ये विश्वास कमी होताना दिसेल. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकतात. तथापि स्थिती लवकरच सुधारेल. नातेवाईकांना भेटून तुम्ही कल्पना केली असेल त्यापेक्षा बरे घडेल. प्रणराधन करण्याचा योग खूप उत्साहाचा असला तरी खूप काळपर्यंत रंगणार नाही. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. भाग्यांक 7. भाग्य रंग बदामी आणि पांढरा. उपाय: दिवसाच्या एका जेवणात मीठ खाऊ नका, त्याने प्रेम संबंध चांगले राहतील. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल.